खरी नाती काय असतात याच्यावर मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्या, मला खूप छान वाटलं. पण काही लोकांनी अशा कमेंट केला होता की बिझनेसमध्ये नाती आणायची नाहीत, लाईफमध्ये प्रोफेशनल राहायचं जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर अशा लोकांना मला काहीतरी सांगायचं आहे. बिझनेस तर मी आत्ता चालू केला काही वर्षांपूर्वी, पण जी नाती आहेत ती त्याच्या आधीपासूनची आहेत आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही जर म्हणत असाल की प्रोफेशनल राहायचं, तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की मला जरी कोणी इन्व्हाइट केलं तरी पण मी बड्डेसाठी सहसा जात नाही. जिथे मला केक द्यायचा असतो तिथे मी अजिबात बड्डे सेलिब्रेशनसाठी थांबत नाही. जर एखाद्या कस्टमरने मला आग्रहाचं निमंत्रण दिलं, तेही स्पेशल कॉल करून, तरच मी त्या व्यक्तींच्या बड्डेला जाते. कारण की आमच्या जवळचे जेवढे काही म्हणजे रिलेटिव्ज आहेत किंवा माझ्या मैत्रिणी आहेत त्या मलाच केकच्या ऑर्डर देतात आणि मग त्या मला स्पेशल कॉल करून सांगतात की पूजा तू बड्डेसाठी ये. आणि त्या दिवशी देखील हेच झालं होतं की मला स्पेशल आमंत्रण आलं होतं आणि म्हणून तरच मी तिथे गेले होते. आणि जेव्हा कधी मी माझ्या जवळच्या माणसांकडे माझा केक घेऊन जाते तेव्हा मी तो माझा केक त्यांना गिफ्ट म्हणून देते किंवा मग एखादं स्पेशल गिफ्ट मी त्या व्यक्तींसाठी घेऊन जात असते ज्यांचा बड्डे आहे त्यांच्यासाठी. आणि हा माझा स्वभाव आहे ॲक्च्युली. आणि मी त्या दिवशीही हाच विचार करून तिथे गेले होते, कारण की आपण एखाद्याने सेलिब्रेशनसाठी बोलवलं म्हणून आपण हात हलवत तर नाहीच जाणार ना. मग त्यापेक्षा आपण केलेली गोष्ट जर त्यांना आपण गिफ्ट म्हणून दिली तर किती छान. पण असो, मला हा विषय काय फार गिरवायचा नाही. यामधून मला खूप काही शिकायला भेटलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर हा केक तुम्हाला कसा वाटला खाली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.